नांदगाव शहरात प्रथमच कृष्णनयनम क्लिनिकचे भव्य उद्घाटन। मूळव्याध, भगंदर व पंचकर्म उपचारासाठी नवे आशास्थान। नांदगाव शहरात आरोग्य सेवेच्या क्षेत्रात एक नवा टप्पा गाठत कृष्णनयनम क्लिनिकचा शुभारंभ दिनांक 1 जून 2025 रोजी खानदेशिवरा मालेगाव रोड नांदगाव येथे संपन्न झाला। या क्लिनिकचे उद्घाटन सुप्रसिद्ध मूळव्याध व भगंदर तज्ञ डॉक्टर ज्ञानेश हरिभाऊ निकम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांचे स्वागत श्री उद्धव मते, युवा उद्योजक व डॉक्टर नयनकुमार महाजन, BMS सुवर्ण पदक विजेते, मूळव्याध, भगंदर व पंचकर्म तज्ञ यांनी केले। कृष्णनयनम क्लिनिक हे नांदगाव शहरात मूळव्याध, भगंदर, फिशर व पंचकर्म उपचारांसाठी खास ओळख निर्माण करणारे ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। आधुनिक तंत्रज्ञानासोबत आयुर्वेदाची सांगड घालणारी ही क्लिनिक नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित उपचार सेवा प्रदान करेल। यावेळी प्रमुख पाहुणे आमदार सुहास अण्णा कांदे, माजी नगराध्यक्ष बबी काका कवडे तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक नितीन लालसरे उपस्थित होते। या कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर, आरोग्य क्षेत्रातील तज्ञ तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवीन क्लिनिकला शुभेच्छा दिल्या। नमस्कार, मी डॉक्टर नयन महाजन। आपण नांदगाव शहरामध्ये कृष्णनयन क्लिनिक म्हणून आज आपल्या क्लिनिकचे उद्घाटन झाले आहे। तर आज आपले प्रमुख अतिथी डॉक्टर ज्ञानेश हरिभाऊ निकम यांच्या शुभ हस्ते आपण आपल्या क्लिनिकचे उद्घाटन केले आहे। सर सुप्रसिद्ध मूळव्याध, भगंदर तज्ञ आहेत। सरांच्या मार्गदर्शनानुसार आपण नांदगाव शहरामध्ये मूळव्याध, भगंदर या आजारांसाठी पूर्णतः उपचार देणार आहोत व त्याचसोबत पंचकर्म व बाकीच्या सर्व आजारांसाठी रुग्णांना सेवा देणार आहोत। डॉक्टर नयनकुमार शंकर महाजन यांची मी आई आहे आणि त्यांनी आजच नांदगाव तालुक्यामध्ये म्हणजे नांदगावमध्ये कृष्ण क्लिनिक सुरू केलं आहे आणि मला त्याचा खूप गर्व आहे की माझ्या मुलाने जे काम केलं ते चांगलं केलं आणि तो 2 वर्षापासूनच नांदगावमध्ये हळूहळू त्याचे म्हणजे पेशंट तयार त्याने केले आणि तो शिकत होता तेव्हापासूनच तो स्वतः BHMS शिकत असतानाच तो सर्व डॉक्टरांशी आनंदाने आणि गोड गुलामीने राहत होता आणि त्याने त्यांच्याकडनं सगळं काही शिकून घेतलं आणि तो स्वतः पेशंट बघू लागला आणि त्यांना बरं करू लागला। त्यामुळे त्याच्या आजीबाबांना सगळ्यांना आनंद होऊ लागला आणि त्याच्याच वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, त्याचप्रमाणे डॉक्टर नयन आणि त्याचे बाबा यांच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असले आपण सर्व नातेवाईक, हितचिंतक सर्वांचं प्रथमतः मी त्याच्या वतीनं स्वागत करतो, मला धन्यवाद पण देतो। हा छोटेखानी समारंभ जरी असला तर नांदगावच्या दृष्टीने ही अतिशय चांगली बाब आहे की डॉक्टर साहेबांनी सांगितलं की तुम्हाला नाशिकला जाण्याची गरज नाही, जे पंचकर्म असेल ते तुम्ही आता नांदगावमध्ये करू शकता। त्यातल्या त्या ठिकाणी हा विद्यार्थी पहिलीपासून माझ्याकडे होता, 10वीपर्यंत होता आणि त्यांनी जे शिक्षण घेतलेलं आहे त्याची आई असते होतो, त्यांनी खूप जिद्दीने ही गोष्ट केली। प्रथमतः मी सर्वांच्या वतीनं त्याला त्या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो आणि ही जी सेवा आहे ही खूप महत्त्वाची अशी सेवा आहे आणि मी त्याच्याशी खूप एवढ्या 8-10 दिवसामध्ये खूप बोललो पण त्याच्याशी या बाबतीमध्ये आणि तो निश्चितच यामध्ये यशस्वी होणारच आहे। आणि ते याच्याचं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण पेशंटशी कसं वागतो, पेशंटला आपण रिटर्न काय देतोय त्याच्यावरती त्याचं सगळं यश अवलंबून राहणार आहे आणि तो निश्चित त्याच्यामध्ये यशस्वी होईल। आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी त्याला खूप खूप अशा शुभेच्छा देतो।
तर म्हणजे डॉक्टरांना शुभेच्छा द्यायच्या म्हणजे आपण सगळे आजारी पडलो पाहिजे असं. परंतु एक आता आपण आपली जी जीवनशैली आहे यामध्ये प्रत्येकाला कुठं ना कुठं काही ना काही थोडा काही होईना त्रास होतच असतो. सर्वच काही निरोगी असतात असं नाही. निरोगी माणसाला सुद्धा कुठला तरी आजार असतोच आणि निश्चितपणानं तो बरा करण्याचं काम हे सेवा करून हे लोक करत असतात. त्यामुळं भविष्यामध्ये मी त्याला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या एकदम घरच्याप्रमाणे सांभाळलेला आहे. त्यामुळे सर्वस्व सरच आहेत आणि सरांच्याच मार्गदर्शनानुसार आपण नांदगावमध्ये सेवा देणार आहोत. डॉक्टर नयन महाजन यांच्या रूपाने नांदगावमध्ये आयुर्वेद क्षारसूत्र, मूळव्याध भगंदर तसेच पंचकर्म या विषयाचं क्लिनिक सुरू झालेलं आहे. हे नांदगावकरांच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. त्यांना आयुर्वेदाचं सखोल ट्रीटमेंटद्वारे रुग्णांसाठी बरं करण्यास डॉक्टर नयन पूर्णपणे सफल राहणार आहेत. त्यांना ती ख्याती आहे. याचा फायदा रुग्णांनी घ्यावा. सर्व आजार जंतूमुळे होतात. माझ्या मते जंतूमुळे आजार होतच नाही. जंतूमुळे फक्त मुलं होतात. काय फक्त मुलं होतात, आजार होतच नाही. बेसिकली आपल्या घरात बघा, घरात एखादी लेडीज, वृद्ध लेडीज असेल, ती जेव्हा एखादी सून गर्भिणी असेल, ती जर बाहेर जातात ती सांगते या झाडाजवळ जाऊ नको, इकडं फिरू नको. ओके, ह्या गोष्टी असतात की अशा बऱ्याचशा वनस्पती आहेत तर त्या ठिकाणी गेल्यानंतर स्त्रियांचे गर्भपात होतात. गर्भपात कळगावी नावाची अशी वनस्पती आहे तर तिचं नावच खायचं, पण ते पण आपण आपल्या सोयीनुसार खातो. ही जी फॉरेनची कन्सेप्ट आली ना, सकाळी उठलं का ब्रेकफास्ट करायचं. का करायचं तर त्यांच्यामध्ये रात्रभर उपवास झालेला आहे. का झालाय? फास्ट झालाय म्हणून तो सकाळी ब्रेक करायचा म्हणून ब्रेकफास्ट करायचं. ब्रेकफास्ट करणं म्हणजे टाकून गेलं, भूक नसताना खाणं. हे सर्व आजाराचं मूळ कारण हे आहे. आणि उगीच म्हणी आपण मी डॉक्टर नयन कुमार शंकर महाजन. आज आपण नांदगाव शहरामध्ये कृष्णनयन क्लिनिकचे उद्घाटन 1 जून 2025 रोजी केलेले आहे. आपल्या क्लिनिकचे उद्घाटक डॉक्टर ज्ञानेश्वर हरिभाऊ निकम हे सुप्रसिद्ध मूळव्याध भगंदर तज्ज्ञ आहेत आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर नयन महाजन हे शिकलेले आहेत. सरांच्या मार्गदर्शनानुसार नांदगाव येथे स्पेशल पंचकर्म शास्त्रोक्त व केरळियन पद्धतीने व स्पेशल रूममध्ये केले जात आहे व मूळव्याध भगंदर स्पेशालिटी इथे उपलब्ध आहे व त्याचसोबत स्पेशल रूममध्ये पूर्णतः मूळव्याध भगंदरची चेकअप केले जाते. व आज आपण बघतो हाडांच्या समस्यांसाठी बऱ्याचदा रुग्णांना गुडघे बदलवणे, सांध्यांचे ऑपरेशन, गुडघ्याचे ऑपरेशन, अव्हेस्क्युलर नेक्रोसिस यासारख्या आजारांवरती ऑपरेशन शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. तर यासाठी आयुर्वेदात जे पंचकर्म आहेत त्यामध्ये याचे सोल्युशन आज भेटत आहे. त्यामुळे सर्वांनी पंचकर्माकडे ओढ घेऊन आपल्या शरीराला निरोगी करावे व पुढे येणाऱ्या आजारांना टाळावे. सर्वांनी या शुभ संधीचा व सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. नाशिक लोकशाही न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी माधुरी मगर, नांदगाव.